कोल्हापूर महापालिकेच्या विविध जागा आणि वाहनतळ भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी इस्टेट विभागाला दिले आहेत। त्या अनुषंगाने हॉकी स्टेडियम गाळे, सरस्वती टॉकीज शेजारील वाहनतळ, एसटी स्टँड जवळचा वाहनतळ विकसित करून चालवण्यास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। येत्या 2 दिवसात याबद्दलच्या निविदा प्रसिद्ध होतील। या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। त्या अनुषंगाने महापालिकेच्या विविध मालमत्ता, जागा आणि वाहनतळ भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते। त्यानुसार इस्टेट विभागाकडून येत्या 2 दिवसात निविदा प्रसिद्ध होतील। त्यामध्ये हॉकी स्टेडियम इथल्या 4000 चौरस फूट गाळ्यांची जागा लिलाव पद्धतीने भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा जाहीर होईल। या जागेतून सुमारे 20 ते 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे। तसंच सरस्वती टॉकीज शेजारील वाहनतळ चालवण्याची निविदा मागवण्यात येणार असून 5 वर्षासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल। या वाहनतळातून महापालिकेला वार्षिक 1,50,00,000 रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। तर मध्यवर्ती एसटी बस स्थानकाजवळच्या वाहनतळासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार असून त्यातून सुमारे 25 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न अपेक्षित धरलंय। या निविदा प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त ठेकेदारांनी भाग घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केलंय।